नमस्कार मंडळी, मी तेजश्री सांगेलकर। आज तुमच्या समोर मी घेऊन येत आहे आळूचं फतफद। तर चला, पावसाळा चालू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये आपल्याकडे रानभाजी ही फेमस असते। तर त्याच्यामधली ही एक भाजी आहे ती आळूची भाजी। तर आता आपण बघूया आळूचं फतफद। त्यासाठी मी आळू शिजवून घेतलेला आहे। त्याचं शिजवलेलं हे पाणी आहे। हे जे आहे ते खोबरं, थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटप करून घेतलेलं आहे। हे हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे हे मी बॉईल करून घेतलेले आहेत। हे सोलं आहेत, मालवणी मसाला, लाल तिखट, लसूण, मीठ हे साहित्य ह्याचं आहे। चला तर आता आपण पाहूया की आपण भाजी आळूचं फतफद कसं करायचं। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे। हिंग थोडंसं जास्त टाकायचं जेणेकरून त्याची टेस्ट वेगळीच येते। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरतीच लसूण टाकायचं आहे आणि लसूण हा चांगला लालसर होऊन द्यायचा आहे। लसूण जेवढा लालसर होणार तेवढा आपल्याला चांगली टेस्ट येणार आहे। हे बघू शकता तुम्ही, लसूण थोडा लालसर होत आलेला आहे। लसूण लालसर झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही पेस्ट, खोबरं, मिरची आणि कोथिंबीरची। ती थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। ती 5 मिनिटापर्यंत तुम्ही भाजून घ्यायची आहे। ती भाजून झाली आहे, तर नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ हे टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडं आपल्याला तेल जर असं वाटत असेल की कमी पडलेलं आहे, थोडंसं वरून आपण तेल पण टाकायचं आहे। हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हे एकजीव झाल्यानंतर आपण जी भाजी शिजवलेली आहे ती भाजी आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे। ही भाजी चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे। मस्त असा सुगंध पण सुटलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला आता हे हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे हे एकत्र करून घ्यायचे आहेत। बघा, तुम्ही बघू शकता ही अशी मस्त अशी आपली आळूच्या फतफदाची भाजी दिसत आहे। त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण भाजीला जे उकडलेलं पाणी आहे तेच घालायचं आहे। ते थोडं थोडं करून घालायचं आहे, जेणेकरून जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको। मीडियम टेक्स्चरवाला भाजी ठेवायची आहे। हे बघा, अशा टेक्स्चरमध्ये हे ठेवायचं आहे। आणि ह्याला एक आपल्याला उकळी काढून द्यायची आहे। एक चांगली उकळी आली, 5 मिनिटानंतर ह्याला आता चांगली एक उकळी येईल। ती उकळी आल्यानंतर आपण भेटूया। मग हे उकळलेलं आहे आळू आणि हे बघा, ह्याचं टेक्स्चर बघा किती छान दिसतंय। आता ह्याच्यामध्ये वरतून आपण टाकायचं आहे सोलं। सोलं टाकल्यावरती एक उकळी होऊन द्यायची आहे आणि नंतर तुम्ही गॅस बंद करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही आळूचं फतफद करू शकता। नेक्स्ट पुढच्या रेसिपीसाठी आपण नंतर भेटूया। टिल देन बाय, टेक केअर।